काँग्रेसच्या नेता प्रियंका गांधी आज शिर्डी येथे येत आहेत आणि मोठी जाहीर सभा जी आहे ती उमेदवारांसाठी पार पडते। त्यामध्ये बाळासाहेब थोरात देखील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। आज प्रियंका गांधी येत आहेत आणि महाविकास आघाडीच्या सर्व जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी ही सभा घेतली जाते। काय उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये? नाही, उत्साह तर साहजिकपणे आहे। प्रियंकाजींमध्ये लोक इंद्राजी पाहत असतात, त्यांचं आकर्षण, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं प्रचंड आकर्षण जनतेमध्ये आहे आणि म्हणून आता आम्ही पाहतोय की 2 तास अगोदरच तिथं गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे। त्या स्वतः साई महाराजांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर या रॅलीला संबोधित करणार आहेत। प्रचाराला अवघे काही तास शिल्लक आहेत, त्यामध्ये आता प्रचार जो आहे तो पुन्हा एकदा धर्मयुद्धाकडे गेला आहे। देवेंद्र फडणवीस म्हणालेत की जर वोट जिहाद करत असतील तर आम्ही धर्मयुद्ध करू। यांना काय आहे, यांना महागाईवर बोलायचं नाही, यांना बेरोजगारीवर बोलायचं नाही, शेतकऱ्यांचे जे त्यांनी बेहाल करून टाकले त्याच्यावर यांना बोलायचं नाही, गरीब माणूस असेल, मध्यमवर्गीय असेल, यांना महागाईनं जे होरपळ याच्यावर बोलायचं सोडून राज्यामधून प्रकल्प पळवले त्याचं उत्तर ते द्यायला तयार नाही आहेत। गुजरातला गेले प्रकल्प, त्यांना मग भेद निर्माण करणं, धर्माधर्मात जाती जातीत एवढाच उपाय शिल्लक राहिला म्हणून हे पटेंगे कटेंगे असं काहीतरी सुरू केलेलं आहे। त्यांनी बोललं पाहिजे महागाईवर, त्यांनी बोललं पाहिजे बेरोजगारीवर, शेतकऱ्यावर बोललं पाहिजे, युवकावर बोललं पाहिजे, महिलांवर अत्याचार होत आहे त्यांच्यावर बोललं पाहिजे। ते विषय सोडून पूर्णपणे दिशाभूल करण्याचा प्रयत्न, विष कालवण्याचा मनामध्ये हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे। अरे वोट जिहाद कसला? तुम्ही मग कांद्याच्या उत्पादकांनी आम्हाला मतदान केलं, मग कांदा जिहाद म्हणायचं त्याला? तुम्ही शेतकऱ्याचे हाल करताय, तुम्ही कामगाराचे हाल करतायत, महागाईनं मध्यमवर्गीय आणि सामान्य माणूस त्रस्त झालेला आहे, मग ते मतदान करता त्याला कोणतं जिहाद म्हणायचं? खरं म्हणजे एकच जिहाद सगळ्यात आता महत्त्वाचं आहे की राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्याचा, आणि तो सगळ्यांनी केला पाहिजे या मताचा मी आहे। विनोद तावडेंचं एक वक्तव्य समोर येते, ते म्हणतात की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे माहितीचा तो जुना किंवा तो बदली करण्याचा विचार आहे। मध्य प्रदेश राजस्थानमध्ये तो जो बदल केला तो महाराष्ट्रात देखील पाहायला मिळेल असं म्हणतात। एक असं आहे की मुख्यमंत्र्याच्या बाबतीत चर्चा महायुतीमध्ये नाही चालू, महाविकास आघाडीमध्ये चालू आहे। कारण लोकांना माहिती आहे महाविकास आघाडी येणार आहे, त्यांनी चर्चा केली पाहिजे, करू नये असं नाही, चर्चा केली पाहिजे। विरोधी पक्षनेता कोणी व्हायचं त्याच्यावर चर्चा अवश्य करावा। दुसरीकडे शरद पवारांनी म्हटलं की सुप्रिया सुळे जे आहेत त्या संसदीय राजकारणात त्यांना इंटरेस्ट आहे आणि त्या संसदेतच असतील, त्यांचा मुख्यमंत्री पदासाठी कोणताही विचार नाही। हा विषय काही चर्चेचा नाही आहे। पहिली ही महायुतीचं भ्रष्ट सरकार जे असंविधानातलं आहे, जे भ्रष्टाचाराच्या आधारावर उभं आहे आणि 2-2.5 वर्षामध्ये भ्रष्टाचार सोडून काही केलं नाही, ते सरकार जनतेकरता महाराष्ट्राकरता घालवणं आणि महायुती आघाडीचं सरकार आणणं ही खरी काळाची गरज आहे, त्याकरता आम्ही काम करतोय। राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर विधानसभामध्ये प्रचार सभा घेत आहेत। एकंदरीत जर बघितलं त्या सभेमधून समोर येत आहे की बाळासाहेब थोरात जे आहेत ते मुलीला पुढं करतायत आणि त्यांच्या आडून जे आहे ते राजकारण काय, आता हे काय, ती सुद्धा नागरिक आहे, तिचा अधिकार आहे तो, मग तुम्ही मुलाला पुढं केलं त्याचं काय म्हणायचं? काहीतरी आता खरं सांगतो सुद्धा मुद्दे काही राहिलेले नाही। पायाखालची वकळू शिर्डी मतदारसंघात सुद्धा घसरले आहे। त्यांच्या तिकडं सभेला कोणी येत नाही, इकडूनच न्यावं लागतात, जेवणासहित घेऊन जात असतात, खुर्च्या इकडूनच प्रवरेवरून नेतात, अशी अवस्था आहे। तर हे सगळं चाललेलं आहे, त्यांच्या आरोपाकडे जास्त ध्यान देऊ नका, फार महत्त्वाचं नाही ते। विखे पाटलांच्या आरोपाकडे जास्त ध्यान देण्याची गरज नाही आणि महायुतीवर देखील बाळासाहेब थोरात यांनी सडकून टीका केलेली आहे। आज प्रियंका गांधी थोड्याच वेळात शिर्डी विमानतळावर पोहोचतात आणि त्यांच्या स्वागतासाठी बाळासाहेब थोरात हे देखील शिर्डी विमानतळावर पोहोचलेले आहेत। कॅमेरा पर्सन कमलेश सह मी मनोज गाडीकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।